नमो नमः। आजचा श्लोक आहे एकीचे बळ। अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका तृणैगुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः। बघा, याचा अर्थ असा आहे, क्षुल्लक वस्तूंची देखील एकजूट खूप मोठं कार्य साध्य करून देणारी असते। ज्याप्रमाणे गवतांनी तयार केलेल्या दोरीने एखाद्या मदोन्मत्त हत्तींना सुद्धा बांधता येते। याविषयीची मला कहाणी आठवते बघा। एका जंगलात दोन बैल होते, अगदी मित्र, जवळ, सारखं नेहमी ते जवळ राहायचे, कधीही ते एकमेकाला सोडून राहायचे नाहीत। आणि त्याच जंगलामध्ये एक सिंह राहत होता। त्याचा सतत या धष्टपुष्ट बैलांवर नजर होती, सारखं लक्ष होतं की आपण या बैलांना खावं। पण त्याला दोन एकत्र फिरत असल्यामुळे त्याला काहीच करता येत नव्हते, एकीनं राहत होते बैल। म्हणून त्याने एकदा हे दोन बैल एकदा टक्कर करत होते, मजेशीर खेळ खेळत होते, एकमेकाला टक्कर देत। तेव्हा त्याने ती संधी साधली आणि तो सिंह जो होता एका बैलाकडे गेला आणि हळूच त्याने कानात सांगितलं, अरे तू टक्कर फक्त खेळ खेळत आहेस, पण तो समोरचा खेळ खेळत नाही आहे तुझा मित्र, तुला तो मारण्याच्या प्रयत्नात आहे। असं सांगितल्याबरोबर याला ताकद आली, जोर आला, असं करतो का माझा मित्र, म्हणून याने खरोखर ढकलायला सुरुवात केली। आणि तो लगेच तो सिंह दुसऱ्या बैलाकडे गेला आणि त्या बैलाला म्हणाला, अरे तू तर मजाक करत आहेस। कानात हळूच त्यानं सांगितलं, तू तर मजाक करत आहेस, पण तो समोरचा बैल मजाक करत नाही आहे तुझ्यासोबत, तो तुला मारण्याच्या प्रयत्नात आहे, तुला हरवण्याच्या प्रयत्नात आहे, तर तुला हे कळतच नाही आहे, तू विश्वास ठेवून उगी खेळ खेळत आहेस। तेव्हा त्याही बैलाला चीड पेटली आणि असं माझा मित्र करतो का म्हणून अक्षरशः दोन्ही बैल एकमेकाशी इतके टक्कर लागली, त्या दोघांची इतकं भांडण झालं, एकमेकाला इतके जखमी केले, अक्षरशः ते दोन बैल दोन्हीकडे निघून गेले। आणि जेव्हा दोन बैल दोन्हीकडे निघून गेले तेव्हा सिंह बरोबर त्या संधीचा फायदा घेतला आणि सिंह जवळ गेला आणि जवळ जाऊन बरोबर त्या एका सिंहाने म्हणजे एका बैलावर त्याने झडप मारली। तो बैल आता काही करू शकत नव्हता, कारण दुसरा जखमी होता आणि दोघांचं भांडण झालेलं होतं। आणि याने बरोबर या बैलावर हल्ला करून त्यालाही खाल्ले आणि थोड्या वेळाने त्याला सुद्धा खाऊन टाकले। पाहिलात मित्रांनो, एकतेमध्ये एकता असल्यामुळं ते दोन बैलांना तो कधीच मारू शकला नाही। पण जेव्हा ते दोन बैल एकमेकांपासून नाश झाले ना, दूर झाले ना, तेव्हा तो त्याचा संधीचा फायदा घेतला। म्हणून समाजामध्ये सुद्धा आपल्या घरातील, कुटुंबातील माणसांसोबतच राहत चला, त्यामुळे खूप ताकद असते। कुणाची मजाक नसते आपल्यावर म्हणजे भांडण करण्याची किंवा आपल्यावर दोष दाखवण्याची, जर आपली एकता असेल तर। म्हणून समाजामध्ये खूप छान पद्धतीने एकत्र राहण्याचा प्रयत्न करावा। एकीमध्ये संघे शक्ती भेदे नाश, संघटनेत ताकद असते, बळ असते। आणि भेद म्हणजे तुम्ही जर फूट पडलात, दुरावलात, तर त्याच्यामध्ये नाश नक्कीच असतो। हे सांगायला मला काही वेगळं सांगायची गरज नाही। जर तुम्हाला श्लोक आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।